ठरलं तर मग या मालिकेच्या 5 ऑक्टोबरच्या भागामध्ये अर्जुन आता हताशपणे हॉस्पिटलमध्ये बसलेला असतो आणि आता सायलीबरोबर घालवलेले 6 महिन्यातले चांगले वाईट सगळे क्षण आठवत असतो. पहिली भेट, त्यानंतर सायलीसोबत लग्नाची केलेली डिमांड, गुरुजींनी त्या दोघांना पूजेसाठी एकत्र दिलेला मान, या एक न हजार गोष्टी अर्जुनला आठवत असतात. पाण्यामध्ये पडणाऱ्या सायलीला वाचवताना तिला बोललेलं सगळं अर्जुनला आठवत असतं आणि छोटे मोठे सगळे क्षण, म्हणजे ज्या वेळेला लग्नाचा कॉन्ट्रॅक्ट मॅरेजसाठी उल्लेख केला गेला तेव्हा सायलीचं लग्नाबद्दलचं मत, लग्न हे 7 जन्माच्या गाठी आहेत, हे वाक्य हे अर्जुनला सतत आठवत असतं. सायलीचे विचार, सायलीचे मत, सायलीबद्दलचं सगळे चांगले क्षण अर्जुन आपल्या डोळ्यात साठवत असतो आणि एकटाच स्वतःशी हसत सायलीसोबत घालवलेले क्षण, ते आत्तापर्यंत सायलीचा झालेला ॲक्सिडेंट, हे सगळं तो आठवत असताना प्रिया ते पाहते. प्रिया आता त्याच्या जवळ जाते आणि आता त्याच्याजवळ करण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते, अर्जुन, मला माहिती आहे तू डिस्टर्ब आहेस, पण मी तुझा आधार बनायला आलेली आहे. तू मला काहीही सांगू शकतोस, म्हणजे तुझ्या मनात जे काही आहे ना ते तू मला नीटपणे सांग. माझ्या खांद्यावरती डोकं ठेव आणि रड, मनसोक्त रड. तुला कुणाचीही पर्वा करायची गरज नाही आहे. मी तुझीच आहे ना, म्हणजे तुझी बालपणीची मैत्रीण आहे ना. आपण आहोत की एकमेकांसाठी. आपलं कनेक्शन खूप स्ट्रॉंग आहे. अर्जुन म्हणतो, एक मिनिट तन्वी, बाजूला हो. मी तुला आधीच सांगतोय, मी स्ट्रेस आऊट आहे. माझा स्ट्रेस तू वाढवू नकोस. असं म्हणत तो आता प्रियापासून लांब जातो. प्रिया म्हणते, अरे स्ट्रेस आहे ना, तोच कमी करण्याचा प्रयत्न करते. आपलं कनेक्शन आहे ना एकमेकांसोबत. अर्जुन म्हणतो, आपलं कनेक्शन काहीच नाही आहे. माझं कनेक्शन आहे ते आतमध्ये असलेल्या सायलीसोबत. ती माझी लग्नाची बायको आहे. तिला अजून खूप जगायचं आहे आणि आम्ही एकमेकांच्या खूप जवळ आहोत. असं म्हणत आता मात्र इकडे अर्जुन सायलीबद्दलची आपली भावना सांगत असतो. प्रिया म्हणते, मला पण वाईट वाटतंय. मला पण सायलीला रक्त द्यायचं होतं, पण मला सुद्धा वाईट वाटते की मी तिला रक्त देऊ शकत नाही आहे. माझ्या हातात असं ना तर शेवटच्या रक्ताचा थेंब मी तिला दिला असता आणि वाचवलं असतं. याच्यावरती अर्जुन म्हणतो, हे बघ, तू माझ्या वाटेला जाऊ नकोस. सायली माझी लाईफलाईन आहे, माझी लाईफ पार्टनर आहे आणि मला तिच्यासोबत आयुष्यभर राहायचं आहे आणि ती या मोठ्या हादस्यामधून वाचणार आहे आणि माझ्यासोबत आयुष्य काढायला व्यवस्थित होणार आहे. मला याची खात्री आहे. मला दुसऱ्या कोणाच्याही आधाराची गरज नाही. असं म्हणत अर्जुन प्रियाला चांगलंच फटकारतो आणि सायली लवकरात लवकर बरी व्हावी अशी देवाजवळ प्रार्थना करत असतो. इकडे पूर्णाजीने देवासमोर दिवा लावलेला असतो आणि ती सायलीच्या आयुष्यासाठी, म्हणजे सायली लवकरात लवकर शुद्धीवर यावी यासाठी प्रार्थना करत असते. ती सांगत असते, सायलीला लवकरात लवकर शुद्धीवरती आण देवी आई. तितक्यात तिथे अस्मिता येते. अस्मिता म्हणते, पूर्णाई, अगं काय चाललंय, बास कर ना. त्या सायलीचं काय आहे एवढं, म्हणजे आपण तिचा एवढा विचार का बरं करतोय. तू जाऊ दे ना. ॲक्च्युली तिचा राग तू किती करतेस. या घरात तुला ती नकोच होती ना, मग तिच्यासाठी प्रार्थना करणं थांबव की. याच्यावरती पूर्णाजी म्हणते, अस्मिता, अगं कसं आहे ना, तुला माणुसकी कशासोबत खातात किंवा माणुसकी काय आहे हेच माहीत नाही तर दाखवशील तरी काय. हे बघ, तू काहीही बोलू नकोस. सायलीचा जीव वाचणं महत्त्वाचं आहे. माणुसकी या नात्याने तरी आपण तिचा विचार केला पाहिजे, पण तुला हे कधीच कळणार नाही. कदाचित तुला संस्कार देण्यामध्ये आम्हीच कमी पडलो असू, म्हणून तू अशी निपजलीस. म्हणून तू कुणाचाही विचार करत नाही आहेस. आजारी असलेल्या माणसाला बरं करण्यासाठी त्याच्यासोबतचं वैर नसतं तर माणुसकी कामाला येत असते. जा, तुझ्या रूममध्ये जा. असं म्हणत आता इकडे पूर्णाजी अस्मिताची चांगलीच खरडपट्टी काढते आणि तिला तिथून हकलून लावते. त्यानंतर पूर्णाजी विचार करते की कल्पनाला कॉल करते आणि सायलीच्या तब्येतीबद्दल मी चौकशी करते आणि काळजीने पूर्णाजी आता कल्पनाला कॉल लावते. कल्पनाला कॉल लावल्यावर पूर्णाजी म्हणते, काय गं कल्पना, आली का सायली शुद्धीवरती. आता मात्र कल्पनाने नकार दिल्यावरती पूर्णाजीचा चेहरा पडतो. ती आता देवी आईकडे पुन्हा प्रार्थना करते की माझ्या सायलीला लवकरात लवकर शुद्धीवरती आण. असं म्हणत आता पूर्णाची प्रार्थना करत असताना इकडे तिघेजण मात्र सायलीचा जीव लवकर जाऊ दे अशी प्रार्थना करत असतात. नागराज म्हणतो, काय चाललंय हे, प्रॉब्लेमवरती प्रॉब्लेमच होत चाललेले आहेत. राकेश म्हणतो, हो, पण काही नाही. आता एकदा का बातमी आली ना की सायली गेली की संपलं सगळं. पण तुम्ही एक खूप मोठा प्रॉब्लेम केला, ते म्हणजे साक्षीला सांगितलं नाही. त्या नागराज म्हणतो, मूर्खा, साक्षीला सांगितलं नाही हा प्रॉब्लेमच नाही आहे. प्रॉब्लेम हा आहे की सायली जिवंत आहे. सायली रात्रीत खपली असते
ना तर आपला प्रॉब्लेमच काय नव्हता. याच्यावरती राकेश म्हणतो, बाबा तुम्ही पॉझिटिव्ह बोला ना, दरवेळेला निगेटिव्ह बोलून सिच्युएशन क्रिटिकल का करत बसता. याच्यावर नागराज म्हणतो, अरे इथे बुडाखाली आग लागली, काय पॉझिटिव्ह बोलायचं आहे. सायली अजूनही श्वास घेत आहे. महिपती तुझा माणूस सारखा आपलं सायली मरणार सायली मरणार असे मेसेज पाठवतोय, पण त्याला म्हणा सायली एकदाची खपली असा मेसेज पाठव की आपल्या जीवाला तरी शांतता लागू दे. दारूच्या बाटल्यावरती बाटल्या फोडून सेलिब्रेशन केले आणि अजून ती सायली मरत नाहीये. महिपती म्हणतो, हे सगळं होणार आहे, पण मला एक गोष्ट कळत नाहीये. याच्यावरती राकेश म्हणतो, तुम्ही ना चुकीचं केलं. माझ्या साक्षीला या सगळ्यामधून जी गोष्ट तुम्ही लपवून ठेवलीत ना साक्षीपासून, हे मात्र चुकीचं केलं. आता राकेशनी माझी साक्षी म्हटल्यावरती महिपतीचं डोकं सटकतं. महिपती म्हणतो, नागराज हे तुझं पोरगं आहे ना, इथं बसलंय, तुझं पोरगं आहे म्हणून मी गप्प बसलोय, ह्याला जरा समज दे हा, काय बोलतोय हा. नागराज म्हणतोय, राकेश जरा गप्प बस की तू, तुझं डोकं बिकं फिरलंय का. महिपती म्हणतो, मला बाकी कसलं टेन्शन नाही आहे, मला हे टेन्शन आले की साक्षीला हे सगळं सांगितलं तरी कोण तिच्यापर्यंत ही बातमी घेऊन गेलं. तितक्यात साक्षीची एंट्री होते. साक्षी म्हणते, मला चैतन्य गडकरीने हे सगळं सांगितलंय. असं म्हणताच महिपती म्हणतो, आईला त्या चैतन्य गडकरीच्या, म्हणजे याला आपण ठेवलंय अर्जुनच्या बातम्या आपल्याला सांगायच्या, त्याला उखळात घालूनच ठेचलं पाहिजे. हा काय करतोय, आपल्या बातम्या साक्षीला सांगतोय. साक्षी म्हणते, ते महत्त्वाचं नाही आहे, पण अण्णा तुम्ही जे केलंत ना त्याचे परिणाम खूप वाईट होऊ शकतात. तुम्हाला कल्पना पण नाही आहे तुम्ही किती मोठी चूक करून ठेवलीत ती. अण्णा तुमच्या वागण्याचं समर्थन होऊ शकत नाही. जर ती सायली वाचली ना तर तुमच्या सगळ्यांच्या गळ्याशी फास येणार आहे. असं म्हणत साक्षी आता सगळ्यांना धमकावत असते. तोपर्यंत इकडे आता कुसुमला समजलेलं असतं की सायलीचा ॲक्सिडेंट झालाय, म्हणून कुसुम धावत पळत हॉस्पिटलमध्ये रिक्षेमधून निघालेली असते. रिक्षेत बसलेली असते आणि ती रिक्षावाल्यांना सांगत असते, ओ दादा जरा लवकर चला ना, तिकडे खूप इमर्जन्सी आहे, मला हॉस्पिटलमध्ये लवकर जायचं आहे, जरा लवकरात लवकर तुम्ही रिक्षा चालवा ना. याच्यावरती रिक्षेवाला सांगत असतो, हो ताई आपण लवकर जाऊया. आणि रिक्षेवाला त्याचा स्पीड वाढवतो. रिक्षेवाला स्पीड वाढवतो खरा, पण इकडे स्पीड वाढवत असताना समोर प्रतिमा येत असते. तोपर्यंत सगळेजण इकडे ओ निगेटिव्ह ब्लड ग्रुप मिळतोय का ही वाट पाहत असतात. डॉक्टर काय सांगतायत ही वाट पाहत असतात आणि आतुरतेने आता ऑपरेशन थिएटरच्या बाहेर असतात. त्यावेळेला प्रिया विचार करते, काय आहे यांचं सगळं, त्या सायलीसाठी ह्यांचा जीव किती अडकलाय, किती सगळे मूर्ख आहेत. मला तर वाटतं एकदाची सायली खपली ही न्यूज बाहेर येऊ दे, म्हणजे सगळं टेन्शन संपेल, हा इथला ड्रामा संपेल, माझा मार्ग मोकळा होईल. असं म्हणत आता प्रिया स्वतःशीच सायलीच्या मरणाच्या बातमी येण्याची वाट पाहत असते. तोपर्यंत चैतन्य सगळ्यांसाठी नारळ पाणी घेऊन येतो. सगळ्यांना तो नारळ पाणी देतो, कारण बऱ्याच वेळ कोणीही काही खाल्लेलं नसतं. प्रतापला देतो, त्यानंतर इकडे रविराजांना दिलं जातं आणि कल्पनाला देत असताना कल्पना अर्जुनला दे असं सांगते. मग चैतन्य अर्जुनकडे येतो आणि त्याला नारळ पाणी द्यायला लागतो. अर्जुन म्हणतो, नाही, जोपर्यंत सायलींना ओ निगेटिव्ह ब्लड ग्रुप मिळत नाही मी काही खाणार नाही, काही पिणार नाही, सगळं काही आधी सुरळीत होऊ दे बरं, त्याशिवाय माझ्या जीवात जीव नाही येणार. चैतन्य म्हणतो, हे बघ तू नारळ पाणी तर पिऊन घे. पण अर्जुन तयार नसतो. मग तिकडे प्रताप येतो. प्रताप म्हणतो, अर्जुन असं करून कसं चालेल, तुला नारळ पाणी प्यायला पाहिजे, काहीही खाल्लेलं नाही आहेत, खाऊ नकोस, पाणी तर पिऊन घे की तू. याच्यावरती अर्जुन म्हणतो, नाही, सायलीला जोपर्यंत ब्लड मिळत नाही मी काहीही खाणार नाही. असं म्हणत अर्जुन आता अजिबात काही खायला प्यायला नकार देत असतो आणि एकटक ऑपरेशन थिएटरच्या बाहेर आता सायलीला ब्लड ग्रुप मिळण्याची किंवा सायली शुद्धीवरती आली ही बातमी ऐकण्यासाठी कान आसूसून ऑपरेशन थिएटरच्या बाहेर असतो. हे सगळं कल्पना पाहत असते. कल्पना म्हणते, बघताय ना अर्जुनचं सायलीवरती किती प्रेम आहे ते, म्हणजे तो तिला किती प्रेम करतो, आपल्या जीवाच्या पलीकडे तो तिला जपतोय. खरंच सायलीला शुद्ध यायला पाहिजे, नाहीतर अर्जुनला खूप त्रास होईल. चैतन्य म्हणतो, हो आपल्या सायली वहिनी आहेतच तशा, कुणीही त्यांच्यावरती प्रेम करावं अशा. इकडे आता रविराज पण हे सगळं पाहत असतात. रविराज विचार करत असतात, खरंच अर्जुनचं सायलीवरती खूप प्रेम आहे, पण या प्रेमाचा आपल्या तन्वीला खूप त्रास होत असेल. हे सगळं तिच्या डोळ्यासमोर घडतंय, तिला हे सगळं दिसत असेल आणि तिला या सगळ्याचा खूप त्रास होत असेल. पण एका अर्थाने हे सगळं चांगलंच आहे, कारण जर ती अर्जुनचं सायलीवरील नितांत प्रेम पाहिल तर तिला या सगळ्यामध्ये आता स्वतःला सावरायला किंवा अर्जुनला विसरायला मदतच होणार आहे. हे सगळं आपल्या पथ्यावरतीच पडणार आहे. असं प्रत्येकजण आपापल्या परीने या सिच्युएशनचा विचार करत असतो. अर्जुन मात्र ऑपरेशन थिएटरच्या बाहेर सायली शुद्धीवर येण्याची जीवा
देवाच्या आकांताने वाट पाहत असतो. तोपर्यंत कुसुम सांगत असते, ओ दादा चला ना लवकर. आणि या सगळ्या गडबडीमध्ये रिक्षा फास्ट चालवत असताना प्रतिमा रिक्षाच्या समोर येते, खाली कोसळते, तिच्या हाताला लागतं. इकडे प्रतिमाच्या हाताला लागतं आणि तिकडे सायलीचा जीव वरती खालती होतो. सायलीचे हार्टबीट, सायलीचे पल्स रेट हे सगळं वाढायला लागतं. सायली आता बेशुद्ध असली तरी तिच्या मनाचं कनेक्शन तिच्या आईच्या मनाशी जोडलेलं असतं आणि आईला इजा झाल्यामुळे सायलीचा जीव इकडे वरती खाली व्हायला लागतो. आता हॉस्पिटलमध्ये लोकांना म्हणजे डॉक्टरांना कळतच नाही की इतकी हायपर सायली कशामुळे झाली. आणि तोपर्यंत इकडे आता प्रतिमा खाली पडलेली असते. कुसुमच्या रिक्षेमुळे प्रतिमाला धक्का लागतो. प्रतिमाच्या हातातून रक्त येत असतं आणि म्हणून कुसुम तिला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी किंवा बँडेज करण्यासाठी घेऊन येते आणि इथेच नियतीचा चमत्कार सुरू होतो. सायली आता हॉस्पिटलमध्ये बेशुद्ध असताना अर्जुन देवाच्या समोर येतो आणि म्हणतो, आज काहीही झालं तरी सायलीला तिचा ब्लड ग्रुप मिळालाच पाहिजे. सायली शुद्धीवरती यायलाच पाहिजे आणि तुला सायलीला शुद्धीवरती आणायलाच लागेल. असं म्हणत आता मात्र अर्जुन कधी नाही ते देवासमोर हात जोडतो. आत्तापर्यंत देवावरती विश्वास नसलेला अर्जुन आज देवाकडे सायलीसाठी धावा करत असतो आणि वेड्यासारखा आता प्रार्थना करत असताना अखेर अर्जुनची प्रार्थना फळाला येते. सायली इकडे जोराजोरात श्वास घेत असते कारण प्रतिमाची एंट्री हॉस्पिटलमध्ये झालेली असते. पण डॉक्टर घाबरतात. सायलीला काहीतरी विचित्र होतंय, सायली हायपर झाले असं डॉक्टर कळवतात. हार्टबीट वाढलेत कळवत असतानाच इकडे प्रतिमा नर्सला बँडेज करून घेत असतानाच खुणेनेच त्यांना सांगते की तुम्ही काय इतक्या गडबडीत आहात. नर्स सांगतात, ओ निगेटिव्ह ब्लड ग्रुप हवे तर पेशंटचा जीव वाचेल. मग प्रतिमा सांगते, माझं ब्लड ग्रुप ओ निगेटिव्ह आहे. हे सगळं प्रतिमा खुणेनेच बोलत असते. मग प्रतिमाची खूण आता इकडे नर्सला समजते. त्या अश्विनला सांगतात. अश्विन बाहेर येतो आणि म्हणतो, दादा पॅनिक होऊ नकोस, आपल्याला ओ निगेटिव्ह ब्लड ग्रुप सापडलेला आहे. ताबडतोब प्रतिमाचं ब्लड काढलं जातं आणि सायलीला ते ब्लड चढवण्यासाठी नेलं जातं. अखेर एका आईनेच आपल्या मुलीचा जीव वाचवलेला असतो. अर्जुन मात्र हात जोडून उभा असतो. आता मात्र अर्जुन आणि प्रतिमा यांची गाठभेट होणार आणि हे पाहणं फार रंजक ठरणार.